श्री स्वामी समर्थ. आपण बरेच जण ना आता शिवालयात जातो आणि पिंडीवरती ना जल अर्पण करतात. बऱ्याच दिवसांपासून ना एक गोष्ट निदर्शनाला मनाला खूप खटकली, वाईट वाटली, म्हणून शेअर करावीशी वाटते. बरेच जण ना तांब्याभर कलशामध्ये ना दूध अर्पण करतात शिवालयामध्ये. मुठभर तांदूळ, पैसे, फळं हे सगळे त्या पिंडीवरती अर्पण करतात. पण मित्रमैत्रिणींनो, जर आपली श्रद्धा ही मनापासून असेल, भक्तिभावाने केलेली असेल, तर तुमचं कणभर किंवा मूठभर करण्यापेक्षा 2 दाणेही त्या पिंडीवरती अर्पण केली तरी तुमची श्रद्धा पुरेशी ठरते ना. तुम्ही कलशभर दूध अर्पण करताय, फळं, पैसे सगळं काही त्या पिंडीवरती अर्पण करताय, बाकीचे येऊन त्यावर जल अर्पण करताय. ते फळं ना खाण्यामध्ये असतात ना, कुठे ठेवण्यासारखी असतात ना, प्रसाद म्हणून वाटण्यासारखी असतात, ते अशीच वाया जातात. ते दूधही असंच नाल्यात वाया जातात. आणि त्याच मंदिराच्या बाहेर काहीतरी भुकेली लोक असतात, लहान लहान मुलं असतात, जी फळासाठी त्या दुधासाठी इतकी असुसलेली असतात. मग तेच दूध, तेच फळं तुम्ही जर त्या लहान मुलांना, त्या भुकेल्यांना दिलं तर हेही तुम्हाला पुण्य लाभेलच ना. त्यासाठी कलशभर त्या पिंडीवरती अर्पण करून ते नाल्यात जाण्यापेक्षा तेच भुकेल्यांना द्या. यापेक्षा मोठं पुण्य तुमच्यासाठी काहीच नाहीये. पटतंय का? जर पटत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि प्लीज कृपया असं